राज्यशास्त्रामध्ये 2 मार्कासाठी फक्त 6 क्वेश्चन विचारतात. किती? 2 मार्क्ससाठी नेहमीच तो काय करतो? 6 क्वेश्चन विचारतो. आता ते 6 क्वेश्चन लिहा कोणते आहेत. सगळ्यात पहिले लिहायचं 18 वर्षाखालील मुलांना इलेक्शनवाला वोटिंगवाला. हा, मतदाराचे वय 21 वरून 18 वर्ष केल्यामुळे कोणते परिणाम झाले? हा क्वेश्चन नेहमी विचारतो. ठीक आहे, टिक करा, नाही तर तुमची इच्छा, लिहायचं असेल तर लिहा, नाही तर टिक करा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. समजला? हा नेहमी करायचा. दुसरी गोष्ट, सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय? त्याच्यातला खालचा क्वेश्चन. हा, सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय? समाजात न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय? आता याचं मिनिंग सांगतो बघा. समाजामध्ये म्हणजे सोशलमध्ये तुम्हाला न्याय ठेवायचा आहे, म्हणजे आपण म्हणतो रूल ठेवायचे आहे. समजा विचार करा, तुमच्याकडे पोलीसच नसते पुऱ्या चंद्रपूर सिटीमध्ये, काय होऊ शकतं? ठीक आहे, म्हणून न्याय किंवा पोलीस असणं का बरं इम्पॉर्टंट आहे, त्या गोष्टी लिहायच्या. आलं लक्षात? समाजामध्ये रूल्स का बरं पाहिजे किंवा पोलीस का बरं पाहिजे असा क्वेश्चन विचारलाय. साधा क्वेश्चन आहे, त्याला फक्त कठीण शब्दामध्ये लिहून दिलाय तुम्हाला. तुम्हाला लिहिता याचा आन्सर. ठीक, हा दुसरा क्वेश्चन महत्वाचा. ठीक आहे, हे 2 क्वेश्चन झाल्यानंतर चॅप्टर नंबर 2 काढा. हा, अजून शॉर्ट नोट्स मध्ये जर आलं, याच्यामध्ये कोणता विचारेल? याच्यामध्ये माहितीचा अधिकार. माहितीचा अधिकार शॉर्ट नोट्स मध्ये राईट टू इन्फॉर्मेशन हे नेहमी विचारतात. ठीक आहे, सेकंड चॅप्टर मध्ये जर पाहिलं 18+ वाला इथे आला, न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय? ठीक, याच्यामध्ये विचारतात, याच्यामध्ये मध्यवर्ती निवडणुका. ठीक आहे, क्वेश्चन लिहा. निवडणूक आयोगाची कार्य स्पष्ट करा. म्हणजे जे इलेक्शन कमिशन आहे त्याचं काम. हा, इलेक्शनचं कमिशनचं फंक्शन. याच्यातलं पहिला क्वेश्चन. नाही येतं, पण येत नाही असं काही नाही, पण तो इग्नोर मारला तरी चालेल असं. ठीक आहे, बाकीचे महत्वाचे हे जर केलं तर त्याला करायची गरज नाही. ठीक आहे, याच्यातलं शॉर्ट नोट्स मध्ये इथे लिहा राजकीय पक्ष, राष्ट्रीय पक्ष. शॉर्ट नोट्स मध्ये इथे दुसरा नंबर, नॅशनल पार्टी. नॅशनल पार्टी हा क्वेश्चन याच्यामध्ये महत्वाचा पडतो. ठीक आहे, याच्यापेक्षा बाहेरचे करू नका, मी अजूनही सांगतो, याच्यापेक्षा बाहेरचे करू नका, याच्यातच आउट ऑफ बनतं. राजकीय पक्षाची ठळक वैशिष्ट्य, नॅशनल पार्टीचे फंक्शन, मेजर कॅरेक्टर, नॅशनल पार्टीचे मेजर कॅरेक्टर. ठळक वैशिष्ट्य हा चौथा बदला पहिला. हे लिहू शकता ना क्वेश्चन. ठीक आहे, एवढेच करायचं, जास्त पुरा चॅप्टर वाचत नाही बसायचं, डोकं खर्च करूही नका. याच्यामध्ये लिहा आदिवासी चळवळ, ट्रायबल आदिवासी चळवळ. क्वेश्चन नंबर 2 मधला पहिला आहे ना. 2 क्वेश्चन आहे. ठीक आहे, मी हे जे खाली आहे ना, हे सगळ्यात खाली लिहा. ठीक आहे, कोणते? तर पर्यावरण चळवळीचे कार्य स्पष्ट करा. क्वेश्चन नंबर 3 मधला पहिला आणि दुसरं हे फक्त ऑप्शन म्हणून ठेवा. ठीक आहे, पहिला आणि दुसरं. हा, करप्शन म्हणजे भ्रष्टाचार, हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे, हा नेहमी विचारतो.
नेहमीच विचारतो, नेहमीच. ठीक आहे. त्याच्यानंतर भारतीय राजकीय. चौथ्यामधला पहिला क्वेश्चन हा पण खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. पहिला क्वेश्चन आणि तिसरा क्वेश्चन. तिसरा एवढा इम्पॉर्टंट नाही, पण इम्पॉर्टंट म्हणून लिहून ठेवा, पहिला आणि तिसरा. आलं का लक्षात? ठीक आहे. बघा, आता हे जेवढं पण सांगितलं तुम्हाला, ठीक आहे, याच्या बेसवर हे इथले 2 मार्क्स शॉर्ट नोट्स मधले आणि हे जे तुम्हाला सांगितलं 2 मार्क्स हे फिक्स असल्यासारखे आहे. का बरं? तुम्ही पेपर बघून घ्या, कोणता पण वर्षाचा, याच्यातलंच विचारलेलं आहे, दुसरं कुठलंच नाही. एवढं जरी केलं ना तरी तुम्हाला तिथले 4 मार्क्स भेटून जातात. त्याच्यानंतर